नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे की माझी लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या हप्त्याची डेट फिक्स झालेली आहे. मित्रांनो, आत्तापासून ज्याला एकही हप्ता आलेला नाही त्याला 4,500 रुपये येणार आहे आणि ज्याला 3,000 रुपये आलेले पाठीमागं त्याला 1,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे. त्याची मित्रांनो तारीख 29 सप्टेंबर 2024 तारीख आहे. अजून एकदा सांगतो, 29 सप्टेंबर 2024 या तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहे. रायगड येथे मोठा प्रकारचा एक कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमा दिवशी तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये आणि ज्याला आतापासून पडलेच नाही त्याला 4,500 रुपये खात्यामध्ये त्यांचे पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहे. त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला एक खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट विषय सांगतो की आत्तापासून ज्याला पैसे पडले नाही त्याला पैसे पडायचं न पडायचं फक्त एकच कारण आहे की त्यांच्या आधारमध्ये बँकच लिंक नाही. त्याच्यामुळं मित्रांनो तुम्हाला जर बँक लिंक आहे किंवा नाही आत्तासुद्धा तुम्ही चेक करू शकतात. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही UIDची वेबसाईटची लिंक दिलेली आहे आणि व्हिडिओची पण लिंक दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही आपल्या आधारमध्ये बँक लिंक आहे किंवा नाही ही चेक करा. कधी डिॲक्टिव्ह किंवा इनॲक्टिव्ह असं प्रॉब्लेम जर असेल तर KYC करून घ्या तात्काळ. तेव्हा तुम्हाला 29 सप्टेंबरला तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होतील. मित्रांनो, तुम्हाला आतापासून सांगतो की ज्या महिलेला पैसे न येण्याचं कारण फक्तच मित्रांनो त्यांच्या आधारमध्ये बँक लिंक नाही. त्याच कारणामुळे त्यांना पैसे आलेले नाही. आता 4,500 जी येणार आहे तुमच्या आधारमध्ये बँक लिंक असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. आणि आता भरपूर एक सकाळपासून आमच्या ऑफिसमध्ये कस्टमर आले की त्यांना मेसेज आले की युअर ॲप्लिकेशन इज अप्रूव्ड बट पेमेंट नॉट सेंड बिकॉज युअर आधार नॉट व्हेरीफाय असं म्हणून पण मेसेज आलेले मित्रांनो. त्याच्यावर मित्रांनो आता त्याच्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे की ती काय कारण आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे येणं गेले. आधार कशामुळे व्हेरीफाय नाही म्हणतो, काही ना काहीतरी फॉल्ट असेल मित्रांनो तेव्हा तुमच्या आधारमध्ये पैसे नाही गेले. नॉट व्हेरीफाय म्हणजे मित्रांनो तुमचं कुठं ना कुठंतरी आधारमध्ये बँक पासबुकमध्ये तुम्ही जो दिलेला डाटा आहे राशन कार्ड वगैरे मतदान कार्ड तिथं कुठं ना कुठंतरी तुमच्या नावामध्ये फॉल्ट असेल किंवा वयामध्ये फॉल्ट असेल त्याच्यामुळं तुम्हाला पैसे येणं गेले आणि ते आधार नॉट व्हेरीफाईड म्हणून असे मेसेज पण यायला लागले. काय कारण आहे त्याच्यावर तुम्ही एक व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. त्या अगोदर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम भेटत राहतील. तर मित्रांनो अजून एकदा तारीख सांगतो, 29 सप्टेंबर 2024. त्याच्या अगोदर आपल्या आधारमध्ये बँक लिंक आहे किंवा नाही चेक करा, कारण तुम्हाला पैसे यायचं DBT मार्फत येत आहेत. तर नसेल तर आता बी पैसे येणार नाही, असेल तर आनंदाची बातमी आहे, तुम्हाला 4,500 रुपये भेटून जातील ज्याला आतापासून भेटले नाही. चला मित्रांनो आजच्यासाठी इथंच. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.